अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्य प्रकार ही त्यांनी ताकदीने हाताळले। तांत्रिकदृष्ट्या पूर्ण निरीक्षण अशिक्षित व्यक्ती अशा अण्णाभाऊंनी मराठी साहित्यातील लोकवाङ्मय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले। अशा थोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती काल मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। समाजभूषण परशुरामजी साठे तसेच विकीभाऊ काळे, लखन बत्तीशे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएल ग्रुप नाशिक, जुने नाशिक समिती, विकीभाऊ काळे मित्र परिवार यांच्या वतीने देखील अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व सायंकाळच्या सुमारास जुने नाशिक परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये अण्णाभाऊंनी लिहिलेली प्रसिद्ध कादंबरी फकीरा हिचा देखावा सादर करण्यात आला होता। महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा देखावा उभारण्यात आला होता। हा चित्ररथ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मिरवणूक प्रसंगी कार्याध्यक्ष पवन काळे, अध्यक्ष विष्णू खरात, उपाध्यक्ष किरण लोखंडे, सदस्य तोषल वाघ, रोहित काळे, मंगेश नेठारे, आकाश पाटील, गौरव कांबळे, कार्तिक काळे, तेजस खैरे, तेजस जाधव, रोहित काळे यांच्यासह विकी काळे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।